सोलापूर जिल्ह्यातल्या महागावमधल्या एका तलावाजवळ 2 पुरुषांचे मृतदेह आढळलेले होते आणि मृतदेह आढळल्यानंतर या संपूर्ण मृतदेहाची गावभर चर्चा झाली होती। त्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते। आता या दोघांचा मृत्यू कशामुळे झाला, काय झाला याचा तपास पोलिसांना करायचा होता। आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली। घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी पंचनामा केला। ते जे 2 मृतदेह आहेत त्या दोन्ही मृतदेहाची ओळख पटवली। पण मात्र हे दोघं जण नेमकं तलावात पडले कस काय, यांना कोणी मारलंय का काय केलंय या संपूर्ण गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा होता। पण मात्र प्रत्यक्षदर्शी हे दोघं जण स्वतःहून पाण्यात पडलेत असंच दिसत होतं, कारण की यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या, काही नव्हत्या आणि यांना कोणीतरी मारहाण केली असं सुद्धा दिसत नव्हतं। म्हणून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचं ठरवलेलं होतं। पण मात्र ज्या पद्धतीनं पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केलेला होता त्यामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील महागावमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 18 फेब्रुवारी 2025 ची। 18 फेब्रुवारी 2025 रोजी या महागाव परिसरातला जो पाण्याचा तलाव आहे या तलावाच्या कडेला 2 पुरुषांचे मृतदेह सापडलेले होते। एकाचं नाव होतं शंकर आणि दुसऱ्याचं नाव होतं गणेश। आता शंकर आणि गणेशचा मृतदेह इथं कसं काय आला, कसं काय ते पाण्यामध्ये पडले आणि आजूबाजूला गावामध्ये एक चर्चा सुरू झाली होती की बाबा दोघं जण पाण्यामध्ये पडले, त्यांचा मृत्यू झाला म्हणून। मग पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचं ठरवलं होतं, प्रत्यक्षदर्शी हे पाण्यात पडलेत म्हणून यांचा जीव गेला हे समजत होतं। पण मात्र जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला, आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केली, तेव्हा पोलिसांना समजलं की हा जो शंकर आहे, शंकरच्या बायकोचं गणेश सोबत प्रेम संबंध होते। या दोघा जणांचे अनैतिक संबंध होते। हे दोघं जण लपून लपून भेटत होते, छपून छपून भेटत होते आणि या दोघा जणांचं लपड होतं अशी माहिती पोलिसांना भेटली। आता पोलिसांना माहिती भेटल्यानंतर पोलिसांनी ती जी शंकरची बायको आहे तिची चौकशी केली आणि चौकशीसाठी तिला ताब्यात घेतलं। आता तिला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली की तिला या गोष्टीबद्दल काही माहीत नाही, ते कसं काय पडले, काय पडले आणि तिकडं एक सोबत कसं काय गेले या गोष्टीला तिला काहीही माहीत नाही असं तिनं दाखवलं। पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं तपास केलेला होता तेव्हा त्या महिलेला काही प्रश्न विचारले होते आणि तेव्हा मात्र त्या महिलेनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलेलं होतं। तिनं सांगितलं की ते तिचं आणि त्या गणेशचं दोघा जणांचं अनैतिक संबंध होते, प्रेम संबंध होते आणि या प्रेम संबंधामध्ये त्या महिलेचा नवरा शंकर हे अडथळा ठरत होता। त्याच्यामुळं या दोघा जणांना खुल्यापणानं भेटता येत नव्हतं, सगळं काही करता येत नव्हतं। म्हणून त्या बायकोनं आणि त्या गणेशनं दोघा जणांनी मिळून शंकरला ठार करायचं ठरवलेलं होतं आणि तसा एक प्लॅन सुद्धा तयार केलेला होता। मग केलेल्या प्लॅननुसार 18 फेब्रुवारीला त्या शंकरच्या बायकोनं आणि या गणेशनं दोघा जणांनी प्लॅन केला आणि गणेश शंकरला घेऊन 18 फेब्रुवारीला एका ठिकाणी घेऊन गेला आणि त्याला शंकरला सांगितलं की आपल्याला जेवायला जायचं आहे, तिकडं पार्टी आहे, दारू प्यायची, मस्त जेवण करायचं आणि एन्जॉय करायचं असं गणेशनं शंकरला सांगितलं आणि त्याला त्याच्यासोबत घेऊन गेला। अजूनही त्याच्यासोबत काही मित्र होते। मग तिकडं घेऊन गेल्यानंतर मध्यरात्र झाली, दोघा जणांनी पोट भरून दारू पिली आणि दारू पिल्यानंतर ते ह्या महागाव परिसरामधल्या तलावाजवळ आले पाण्याच्या आणि त्या तलावाच्या पुलावर उतरले। आता पुलावर उतरल्यानंतर दोघं जण एकमेकांसोबत डान्स करू लागले। आपल्याला डान्स करायचा आहे म्हणून ते पुलावर उतरले, डान्स करू लागले आणि डान्स करता करता गणेशचा जो प्लॅन होता त्या प्लॅनप्रमाणे त्यानं शंकरला धरलं आणि पुलावून खाली उचलून फेकायचं ठरवलं। त्यानं शंकरला उचललं आणि पुलावून खाली
फेकत असताना शंकरनं गणेशला पकडलं आणि दोघं जण सुद्धा पुलावून थेट पाण्यामध्ये पडले आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर दोघांनाही पावता येत नव्हतं, काहीच येत नव्हतं. दोघंही एकमेकांना धरत होते आणि पाण्यामध्ये बुडत होते. आता दोघं जणही पावता येत नसल्यामुळे पाण्यामध्ये बुडून दोघांचाही मृत्यू झाला असं सध्या तरी तपासात समोर येत आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेनं तिच्याच नवऱ्याला ठार करण्यासाठी प्रियकरासोबत कट रचला होता, त्यामुळं त्या महिलेवर सुद्धा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बघा कशा पद्धतीनं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये घटना घडत आहेत. आता त्या महिलेनं तिच्या नवऱ्याला ठार करायचं ठरवलं होतं आणि प्रियकरासोबत राहायचं ठरवलेलं होतं आणि त्या प्रियकरानं सुद्धा त्या दुसऱ्याच्या बायकोसोबत प्रेम केलेलं होतं आणि तिच्या नवऱ्याला ठार करायचं ठरवलं होतं. पण मात्र एक मन आहे की जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तोच त्या खड्ड्यात पडतो. त्याच पद्धतीनं या प्रकरणामध्ये सुद्धा गणेशनं शंकरला ठार करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र त्याच्यासोबत तो सुद्धा पाण्यात पडला आणि त्याचा सुद्धा जीव गेला. आता या दोघा जणांचा जीव तर गेलेलाच आहे, पण मात्र ती जी महिला आहे तिला 2 पुरुषांचा नाद लागला होता. त्यामध्ये तिचा नवराही गेला आणि प्रियकरही गेला आणि ती आता जेलमध्ये गेलेली आहे आणि तिची अवस्था कशा पद्धतीनं झाली आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळे तुम्हाला जे काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.